केडीएमसी मेक सिटी बिल्डर जाहीर निषेध केडीएमसी मेक सिटी बिल्डर। मी विनोद मिश्रा महक सिटीचा रहिवासी आहे। इथे आंदोलन जे चाललं आहे ते ॲक्च्युली कसं आहे की आम्हाला बिल्डरनी गार्डन दाखवून विकलं होतं फ्लॅट आणि ते 2020चं केडीएमसी म्हणते की आम्हाला हँडओव्हर केलेलं आहे। 2020ला जेव्हा केडीएमसीला हँडओव्हर केलं तर केडीएमसीने बोर्ड नाही लावलं, काय नाही लावलं। हे बिल्डरचं आणि केडीएमसीचं मिली बघत आहे। आम्हाला हे लोकांनी चिटिंग केलं आहे आमच्या संगती चिटिंग असं केलंय की आम्ही जेव्हा फ्लॅट घ्यायला आलो होतो तेव्हा आम्हाला हे गार्डन दाखवलं होतं। तुम्ही इथे फोटो पण बघू शकता की इथे गार्डन त्यांनी रॅम्प बनवलं, सर्व काय बनवलं। त्या टायमाला रॅम्प बनवून ते हे मेंटेनन्स पण आमचं सोसायटी करत होती, तिन्ही सोसायटी मिळून महक सिटी पूर्ण करत होती। त्या टायमाला केडीएमसी आली नाही, त्या टायमाला पण आम्हाला काही माहित पडलं नाही। जेव्हा रजिस्ट्रेशन झालं, सर्व काय झालं, आता 2024 आणि 25 मध्ये हे लोक इथे आले आणि इथे येऊन आपली हे सर्व प्रोग्राम करतात की इथे वर्किंग वुमेन हॉस्टेल हे झालंय आणि असं आम्हाला अलॉटमेंट झालंय। आमच्या संगती चिटिंग झालंय। आमच्या लेकराबाळांसाठी, आमचं एजेड जेवढे आहे, जेवढे लहान पोरं आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे गार्डन बघून फ्लॅट घेतलेलं आहे। इथे कोटी न कोटी आम्ही टॅक्स पेयर आहोत, आम्ही एवढं टॅक्स भरतोय। इथे एवढं आजूबाजूला जागा आहे, साहेबांना पण दाखवलं गेलेलं आहे। इथे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी पण किती जागा दाखवलेलं आहे, पण त्यांना इथे भ्रष्टाचार आहे, हे खुल्लं आहे। यांचं जिद आहे की इथेच करायचं आहे, इथेच वर्किंग वुमेन हॉस्टेल बनवायचं। कारण का पहिलं हे महक सिटीचं नावाने प्रोग्राम झालं होतं, नंतर हे सर्व डिवाइड केले, आपापल्या बिल्डिंग बनवलेत आणि याच्यामध्ये सर्व FSI, फंजिबल FSI जे काय आहे ते एक्सवायझेड सर्व काही इथे भ्रष्टाचार आहे। ते भ्रष्टाचार लपवायसाठी हे गार्डनचं जिद करून हे वर्किंग वुमेन्स हॉस्टेल घेऊन येतात ते लोक। नमस्कार, मी प्रवीण सांगळे, पाम प्रिझमचा रहिवासी इथं। या ठिकाणी आपण बघतो की आम्ही असं खूप मोठ्या संख्येने इथं जवळपास 3 ते 4 दिवस झाले आम्ही या ठिकाणी निदर्शने करत आहोत। हे निदर्शने आमचे केडीएमसी आणि महक सिटीमध्ये जे बिल्डर्स आहेत त्या यांच्या विरोधात आमचे हे चालू आहे। याचं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस आमच्या 2020 मध्ये ते जवळपास 25 पर्यंत जे आम्ही गार्डन म्हणून आम्ही जिथं फ्लॅट घेतलेले होते ते फ्लॅट आज आम्हाला आमचे फ्लॅट नसून एक ठिकाणी आम्हाला एक खोलीमध्ये बंद करण्याची सिच्युएशन या केडीएमसी आणि बिल्डर्स लॉबीने आणलेली आहे। आज आपण या ठिकाणी बघतो जवळपास आमचे 700 ते 800 सिनियर सिटीजन आहे, 1000च्या जवळपास मुलं आहेत, जवळपास 700 ते 800 आमच्या हाऊसवाईफ आहेत। या सर्वांना या ठिकाणी हे जे गार्डन म्हणून होतं ते गार्डन होतं, आज या ठिकाणी त्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे। काय वेळ आलेली आहे तर 24-25 पर्यंत या ठिकाणी कुठलंही काम होणार नव्हतं असं आम्हाला माहित होतं, किंवा ही जागा केडीएमसीची आहे हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं। याचा मेंटेनन्स वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो, पण जसे बिल्डर्स लॉबीची OC आली त्यानंतर लगेच केडीएमसीनं इथं लेडीज हॉस्टेल बांधायचं हे केलं। याचा पाठपुरावा आम्ही जवळपास जून 2025 पासून माननीय आयुक्त महोदय यांच्यासोबत आम्ही करत आहोत। सोबतच आम्ही एका महिन्यापूर्वी माननीय आपले खासदार बालेमामा यांच्यासोबत, तसेच माननीय आयुक्त अभिनव गोयल साहेब, तसेच ATP टाउन प्लॅनिंगचे दैपळे साहेब आणि टेंगळे साहेब यांच्यासोबत यांच्या दालनात मीटिंग झाली। मीटिंग मध्ये माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तिन्ही बिल्डर, आम्ही केडीएमसी आणि आमच्या सोबत जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमची संयुक्त मीटिंग होईल आणि त्यानंतरच काम चालू केलं जाईल असं त्यांनी बालेमामाला आश्वासन दिलं होतं। परंतु या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहे की ज्यांना लोकांनी निवडून दिलेले खासदार साहेबांना, त्यांच्या शब्दाला सुद्धा या केडीएमसीने न जुमानता त्यांच्या शब्दाच्या विरोधात हे काम जाऊन त्यांनी केले। म्हणजे याचा अर्थ की केडीएमसीची मुजोरपणा सुरू झालेला आहे आणि केडीएमसीनं लोकप्रतिनिधीचं या ठिकाणी सुद्धा न ऐकता सुद्धा त्यांची मनमानी कारभार हा करत असून या ठिकाणी लेडीज हॉस्टेल बांधायचं काम सुरू आहे। सोबतच या ठिकाणी ज्या घटना घडतात जवळपास 2-3 दिवसापासून त्याला सुद्धा ते विरोध दर्शवत आहे आणि त्याला जिम्मेदार तुम्हीच असं सांगितलं जात आहे। तर आमचं या सर्वांच्या वतीनं, महक सिटीच्या सर्व रेसिडेंटच्या वतीनं या वुमन्स हॉस्टेलला विरोध असून या ठिकाणी आम्हाला फक्त गार्डन म्हणून ठेवण्यात यावं अशी सर्वांची मागणी आहे। आणि जे बिल्डर्स लॉबीने जो आमचा हे केलेलं आहे, फसवणूक केलेली आहे, त्याच्याबाबत आमचा हा जाहीर निषेध आहे।